नमस्कार. हम्म. तुमचं नाव सांगा. अंकुश शांती शिंदे. अंकुश शांती शिंदे. तुमचा जन्म कुठे झाला? हां जन्म सांडल काटेचा झाला. किती साल झाले जन्म? ती मोठ्या आवाजात. 72 मध्ये झाला. 72 मध्ये झाला. म्हणजे 58 57 झाला. 1957 1958 साली. शिक्षण वगैरे काय? काय नाही काहीच नाही. काही मग तुम्हाला लिहायला वाचायला येतं सगळं? वायाला येतं नाही वाचा येत नाही आमच्या इथं पण तरी पण वाचता येते की लिहायला? वाचता येतं ना हा तेच म्हणलं वाचायला येतं. वाचा येतं. आता तुमचं नाव काय? लक्षात आहे ना बरोबर. अंकुश शिंदे. जन्म कुठे झाला? वाडूमध्ये झाला. आई वडील काय करतात तुमचे? शेती किती एकर शेती आहे तुमच्याकडे? शेती बस 50 एकर होती. 50 एकर. तुमचं काय शिक्षण वगैरे झालं का? काय नाही शिक्षण आणतात. आणि पहिल्या काय शिक्षणाला जास्त महत्वच नव्हतं म्हणून. नाही का? शिक्षण नव्हतं की तेव्हा. शिक्षण शिक्षण नव्हतं. होतं पण तारामुळे कारण शिक्षण जास्त हे नसल्यामुळे काय हेच नव्हतं. जे शिकले ते शिकले, त्याला नाही शिकायचंच नव्हतं. शिक्षणाचं नव्हतं त्यावेळेस. शिक्षणाचं ध्यानातच येत नव्हतं काय. आता तर शिक्षण काय नाही. आपल्या शिक्षण आता अडाणी माणसाला तर ही होतंय ना. अडाणी माणसाला आता कुणी विचारत नाही. कुणी विचारत नाही. विचार. शिक्षणाविषयी महत्व देण्यात आजकाल. तुमचं लग्न किती साली झालं? हे लग्न 1984. 1984 झालं. 1984 ला तुमचं लग्न मोठं समारंभ झाला. चालेल गेला पण लाईट नव्हती काय नव्हती. लाईट नव्हती किती लाईट नव्हती काय. माणसाची आणि नव्हती. हा गेला आपल्याला लिटबट जा. आताचे लग्न थाटामाटाने करतात तसं आपल्या लेकराची नाही झाली थाटामाटाने लग्न. अचानक जमलं ना अचानक केली. खर्च नाही मर्च नाही. हाय खर्च पण काय जाते याला काय करतात. आता लग्न म्हणजे वालवड मध्ये झालं का कंत्राट झालं? लग्न इथं झालं कंटाळी झालं. कंत्राटच झालं. कुठं येतं? भैरवाद देवापासून नाही इथं आपल्या गावात झालं आपल्या जागेत जागेत गावात झालं. आपण तुम्ही हे लग्न करायच्या अगोदर काय करत होते तुम्ही? लग्न करायच्या अगोदर शेड राखायचं काय शेड राखायचं. सेंट्रिंगचं काम करायचं. सेंट्रिंगचं काम करायचं, शेड राखायचं. हां. बाकी व्यवसाय काय नव्हते का? हे व्यवसाय काय नाही. शेडच राखायचे. पैसे नव्हतं कुठले व्यवसाय करतात. तानातानीमुळे काही व्यवसाय त्यावेळेस तुम्हाला पावसाचे कसे अनुभव होते? आता कसे अनुभव? पावसाचा पाऊस त्यावेळेस जास्त होता का? पाऊस 72ला दुष्काळ होता. हा 83ला पाऊस झाला. 73ला पाऊस झाला. 73 पासून पुन्हा केव्हा दुष्काळ पडतो केव्हा पाऊस पडतो. शाळा तर किती होत्या साधारणतः? शेरडा 84च्या आधी शेरडा होते 30 शेरडा. 84च्या अगोदर 30 शाळा होत्या. 30 शेरडा. त्यावेळेस व्हॅल्युएशन दिलं असेल ना शाळेची किंमत होती का त्यावेळेस? किंमत त्यावेळेस 500 रुपयाला शेरडी मिळाली. 500 रुपये. आणि शेतीचा तर कसा विषय आता? 1 एकर शेतीला जर एखाद्याला विकत घ्यायचं असेल त्यावेळेस शेती त्यावेळेस 500 रुपये 500 एकर झाली. 500 म्हणजे 5000 एकर झाली पुन्हा. 5000 परत 5000 एकर झाला. तेव्हा ते काय स्वस्त होत आम्हाला जर कळत होतं तेव्हा 500 रुपये एकर होतं. 500 रुपये 50 एकर रान घेतलं बापाने. 500 रुपये आणि 50 50 एकर. म्हणजे सगळं विकून टाकलं. दिले राणा दिली सगळं. कष्ट करून खातात. एक कुठं इकडे एक कुठं तिकडे. त्यांचे लेकरं बाळा तेव्हा इकडे तिकडे फिरतात. त्यांच्या आता लेकरा बाळात ती गेली. एक मुलगा आहे 4 मुली होत्या ती एक गेली येऊन. आता खातात कुठं इकडे तिकडे कुठं खातात असं. आता तुम्ही प्रॉपर कंटाळीमध्येच राहता म्हणजे. हा कंटाळीमध्ये. कंटाळीमध्येच राहता. सध्या लेकरं बाळा कसे आहेत तुमचे? लेकर बाळा ही चांगली लेकर बाळा सुखाय नाही लेकर बाळा पैसे पाणी देतात का नाही? देतात ना पैसे. मग देतात पैसे पाणी. मग होय. पैसे देतात मग खर्च खायची मजा करून खायची काय करायचं. पहिले हालाकीची परिस्थिती कशी काढली? तुमचा एखादा किंवा तुम्ही कुठं काम करत होते नंतर लग्न झाल्यानंतर कुठं काम केलं? लग्न झाल्यानंतर बराचसं ट्रॅक्टरवर राशी कामं केली. ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर.
त्यावेळेस रोजगार रट कमी होता ना, हा रोजगार कमी. रोजगार रट कमी होता हा, खायला. रोजगार कमी. आणि लेकरं बाळी त्याला सांभाळायचं नाही नव्हतं. आम्ही टाकून जायचो राहणार ते हिंडून यायची, आपली जेवण करायची, हातातच घेऊन हिंडायची भाकरी. आपल्या कुणाचा आधार नव्हता, ही तरी हितूर हात घातली. वडला संसार, नवरा साधा गोळा होता आपलं, परपंच केला, आई बापाचं नाव कमी. काय करायचं आता, काय करायचं, खायचं कोणी काय दुखत ही दुख ती दुख ही दुख, एका झालं की एका झालं एक, काय करायचं. जास्त काम केलं ना तुम्ही, जास्त काम केलं, आता जास्त दुखतंय. दुखत आहे. शेतकऱ्याला भरपूर कामं केली वाटतं. बराच शेतकऱ्याची नाद, कोणाच्या पाण्याची पाड, कोणाची नाही खायच्या नळ्या खाणार. आता खाते का खडा करीन ना, त्याला मिसली आहे काय. आता मिसनी आले काय, मिसली आता नव्हत्या. 100 रुपयाला नळी खांदायची, ईदुळा मागायला जायचं, दोघांनी 4 नळ्या खांदायच्या, 400 रुपये आले तर 30 नटायचे. आता एवढं पूर्व 1000 रुपये कमवून आमचे तरी आम्ही स्वस्त सोकळाला लेकराचं काय आमचं काय करून जोरदार बांधलं, कसं तरी निवारा झाला. आता लेकरं लागली राहिली, आता एक झाली 2 झाली म्हणजे तेवढंच आपलं टेन्शन राहील. काय सगळं गेलं तेवढंच लेकराचं. सगळं झालं. आता काय नाही, सगळं चलतंय चांगलं त्यांचं, काय नाही कमी बी पडायचं नाही. आता सगळे तुम्ही ज्यास भारताचा दुष्काळ झाल्यानंतर तुम्ही कुठे गेले होते का इथेच होते? 5 दुष्काळाला आम्ही इंदापूरला गेलो जगायला. जगायला तिकडे गेले इंदापूर. किती वर्ष काय तिकडे तरी साधारण? तिकडं ते काय 83 पदूर भारताकडे भारतातून 10 वर्ष, साधारणतः 8-9 वर्ष होते मला. 10 फक्त 10 वर्ष राहिले मला. 10 वर्ष. 10 वर्ष तिकडे तुम्ही फक्त सेंटरिंगचं काम केलं का कोणतंही काम? हा, सेंटरिंगचं काम शिकलो पुन्हा 10 वर्ष. पुन्हा इथं आल्यावर सेंटरिंगचं काम नव्हतं, पुन्हा बऱ्याचशी कामं, ठरची कामं. सेंटरिंगला तरी किती रोजगार होता? 40 रुपये. 40. बायला स्वतः काम करायचं. 10 रुपयाने काम केले ह्यांनी, 10 रुपयाने. हे 6 रुपयाने खूप केले लग्न झाल्यावर. एवढा त्रास काढला. आता नाही सही. आता कुठे आता वय झालं, आता 65 वय आता काम केले की कुठे साधारणतः असेल ना, 65 वय असेल की. हे खरं वय 63-62 वय. खरं वय थोडंसं 62 वय आहे का? हा, 63-62. 62 वय. आता सगळं वय उतरतं वय झालं, त्याच्यामुळे आजारीपणा जास्त. हा, आजारपणा जास्त वाढला. कष्ट करून शिरा झाला सगळ्यात काय विचित्र झालं. आता तरी पण शाळा तक नाही गेली पाहिजे. शाळावर आहे ते नाही करत नाही. नाही काय आता काय तर म्हणजे बापाचं सारखं दुखत होते म्हणतात. आता खायापुरतं होतंय, सगळं होतंय. बापा तुम्ही बी देताय म्हणून आमचं बाप चालतंय ना. आता कामाला नाही, कुठं धंद्याला नाही, दोघं बी त्यांना कुठं इन्शनाला द्या, तंबाखूला द्या, बिलीला द्या, असं. आता एवढं हे केलेलं थोडंसं करेल. आता तरी साधारणतः तुम्हाला किती एकर शेती आहे? शेतीमध्ये कायच करताय का? साधारण 4-5 एकर आहे साधारण, पण त्यातलं केलं गेलाय. तुम्हाला सगळे भाऊ वगैरे आहेत का? भाव आहे ते, आणि 2 भाऊ आहे. वाटून शेती आहे. हा, किती शेती आहे तुम्हाला? 5 एकर. हो, 5 एकर आहे. बागायती का कोरड शेती? हंगामी बाग आहे. पावसाळ्याच्या शेती. आता रानात काय शेत वगैरे काय लावलेलं काय? आता उडी, तूर, मका केली. हाताला किती पाहिजे का? रोप टाकायचं, कांदे लावायचं, असं काम करायचं. आता काय करायचं? पाऊस पडा नाही, लांब दिवस आले तरी पडा नाही पाऊस, काय करतात? पावसाचे लोक झाड वगैरे करतात, तरी मग पाऊस कमी होतो. वर्ष कमी होत पाऊस पडले तर आपण पडायला पाहिजे. आता पेरले मला मागायचं बी, यंदा बियाला तर लई महागायला लागली. आता बी महाग चालले. आता पैसे जातात काना सगळंच वाढले. लाडक्या बहिणीचं 1,500 येतात, पण काय परवडत नाही. झालं ती महागच आहे. पाळी एकराला 1200 रुपये एकर आहे. 1200 रुपये एकर आहे. पेरायला, पाळीला, मोगड्याला, नांगरायला कसं काय? नांगरायला 2,000. आता पुस्तक आता 20-21,000 रुपयाची भरती झाली, बेरती झाली पैशाची रानाची.
आता ते 4 एकर 5 एकर 4.5 एकर तर आहे की सगळं. हम्म. आता अजून आता ते दिवशी पेरलं की कालचं पेरलं पाळी घातलेलं, आता अजून पेरायचं, पुन्हा अजून बी आणायचं 2-4 हजाराचं, पुन्हा अजून त्याचं पेरायचं, त्याला पैसे जातात की राहणार थोडं जातात. पैसे मग द्या. आपण जर शेतीत नाही देणं दिले काय राहत नाही. काय फक्त खायचं 2 भाकरी तुकडा एक सकाळचा आणि एक सार तेवढंच, दुसरं काय मिळून नाही. पण कसं आहे की आपल्या लेकराबाळा तिकडेच म्हणून शेती आपली चांगली राहील, भाऊ की ठासू म्हणून आपलं करायचं कंबर बांधून असं चाललंय आता. काय करणार? शेती काय आता आजकालचं आहे ग्रामीण भागात राहतात त्यांना शेती जरा आता कशाची मिळत आता जेव्हा 6 महिन्याला येईन तेव्हा रानातलं पीक पाणी ते आता यंदा तर लाभाला दिवस, आता यंदा तर काय ते सांगता येत नाही. येईलच की तो काय राहणार आहे. पाऊस येईल म्हणते की पण आता आगात आले म्हणजे मग बरं आहे ना, आगात पाणी येतं 10-5 रुपये आगातच होत्यात, पुन्हा कांद्याचं काय जवारी काय होती गहू होत्या, पण यायला पाहिजे ना पावसाचा. काय असेल आणून लागते पावसाचं, आणि मग आला 2 रोज काय तसलं आग नाही निघायचं तसली येते ना. वर जाती चांगली. मग आज आली चांगलं आपण येईल की ते वाटतं मका काय माहिती वाटते का नाही. मका वापरली. वापर की मका बोले मका, मका तर लवकर वापरली. येईल की त्याला काय त्याला चालणार. म्हणून येईल वाढ- पावसात येईलच पण पाऊस थोडंसं लेट झाला पावसात लेट झाला. तर हे घर किती साली बांधलं तुम्ही? चालत तेव्हा कुठं होतं तुम्ही बारीक बारीक होता, हा. ही कारभारी होतं. आपण म्हणजे इकडे दरवाजे करून ती म्हणे नाही नाही इकडे करता आमच्या गावाच्या दरवाजे. ती म्हणजे जवळजवळ 92ला घर आहे 92. 92 ला घर झालं? 92 92 साली कुठे झालं? म्हणजे किती काय हे घराचं नाव बांधकाम आपल्या आज म्हणजे किती तुला सांगतो की अन्नाच्या लग्नाच्या आधी फक्त बांधायला 10-12 वर्ष. एवढं वर्ष झालं. 12 वर्ष झाली. मग ती काय मग 92ला मग आता 12 वर्ष झाली. 12 12. 2010 ला घर चालू झालं. 2010. मग काय हे असं पाहिजे. 10-12 पण काय चालूच नाही. मग काय आणि ती टप्प्याटप्प्याने एकदम कुठलं पैसे वाढवून टाकायचं 92ला म्हणजे ती काय त्या टायमात मोठी घर झालं. झाले हो की. टप्प्याटप्प्यानेच झालं. झालं. पण ते 2010ला झालं. हा, 2010 आता किती वर्ष झालं चालत आहे? 10 वर्ष. 10 वर्ष ती काय टाकूनच ही दरवाजा सुद्धा नसता अन्नाचा लागला. बरं 2 एकच आणला होता एक जर म्हणा काय करता. ती काय एवढं काम आता एवढा दिवाळीत अजून एवढा कलर द्यायचा. त्याला काही आपण चांगलंच आहे की नवीनच आहे घर आहे, त्याला काय करायचं. हे ते काय कसं होतंय म्हणते. पांढरे शेपट होते फक्त त्याला काय पेंटिंग वगैरे केली काय प्रॉब्लेम नाही. एकदा पेंटिंग करून घ्या. एवढं कोणाचं कलर द्यायचे काय. आता रानात किती वाजता जायचं? हा? रानात किती वाजता जायचं? 12-11 वाजता. 10 शेतात किती वाजता सोडतं? 10:30 वाजता. 10:30 वाजता. लेटेस्ट चालेल चांगले शेतावर लेटेस्ट सोडलं तर कसं चांगले पण यांना बी दुखत आहे म्हणणार तर शरीरात चांगले मागायचे आता पैसे होते पण शेताचे पैसे 2 रुपये चांगली गेली आता. हा. ती ह्याने आणलेली माहिती त्याला आपण बी चांगलं शिरारीच्या पोराने 22,000 आणलेली शिरी बघतोय की काय गोड आपली टाइम वाटाणे तर येताना ना ती सारखी बघतात पाठवा. शेताला कसं रानातच पाहिजे. आता नाही जरा फोडायचं रानात राहायचं. रानात शिरणं म्हणजे कसं माणूस झोपायला पाहिजे. हा, झोपा. हो म्हणून ती झोपाय नाही ती 2-4 पत्र बसून खूप लागलं काय ते नाही नाही वाटलं पण नाही. तसं बी आहे पण शब्दाचं रानात त्याच्यामुळे ती माणूस झोपायला जवळ आल्यावर रानातच ठेवायचं काय नाही आल्यावर यायचं आल्यावर यायचं. पाहिजे. आणि कसं काळ्या रंगावर वाट्यात गुचून होत नाहीत काय नाही चांगल्या वाचात निर्मळ तिथं पांढरीचं रान पांढऱ्या होत्या पांढऱ्याचं रान आणि ह्याला असतं. कसं टाकलं ह्याला धुतलं की सर्द्या होत्या. धुतलं की सगळं त्या रानातच पाहिजे. त्याच्यामुळं नाही बाबा आता आपलं बरं. आता रानात काय मान म्हणजे असं पहिले ते बिकट परिस्थिती होत्या खायच्या प्यायच्या वाढायच्या गॅसच्या दररोज उठलं की चोट पेटवा. आजकालच्या बाया कठीण घाट जमाना चेंज झाला आता. नाही पण चुलीचं वेळ कसं बरं का माणूस कटाळा करतो चुलीचा तर
नमस्कार मित्रांनो, मी माझा आई आणि आजचा पहिला पोस्टकार्ड असा होता की मला जरा पोस्टकार्ड करायला आई वडिलांचा आवडतं, त्यामुळे मी हा पोस्टकार्ड चालू केला. आता सुरुवात माझ्या आई वडिलांपासून मी केलेली आहे. हे माझे आई वडील. आज मी माझ्या पद्धतीने माझे प्रश्न विचारले, माझ्या मनातल्या शंका ज्या दूर केल्या आणि मला वाटत होतं की माझे आई वडील कसे काढले, कसे दिवस काढले, तर मी ते स्वतः सांगितलं. त्याबद्दल मी त्यांच्या आईवडिलांच्या याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल किंवा जाणीव मला भेटेल, त्यावेळेस मी आईवडिलांकडून ह्या सगळ्या गोष्टी विचारपूस केलेल्या. तर माझा हा पोस्टकार्ड कसा आवडला त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर. असं करा. लाईक